महत्त्वाच्या घडामोडींचा आता घेणार आहोत महाफास्ट 100 मध्ये आढावा। मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी वॉचमन पोलिसांच्या ताब्यात। संतप्त नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी, आरोपीवर कठोर कारवाईसाठी नागरिकांकडून रास्ता रोको। पायधुनीतील अत्याचार प्रकरणी नराधम वॉचमनला आज कोर्टात हजर करणार। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात सुनावणी होणार। आरोपीविरोधात इतर काही गुन्हे आहेत का, पोलिसांकडून तपास सुरू। पायधुनीतील आरोपी वॉचमनची मध्यरात्री जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी। 3 तासानंतर आरोपीला पुन्हा पायधुनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। आरोपीला आज कोर्टात हजर करणार। सर्वच खटल्यांमध्ये नसरापूरप्रमाणे तातडीनं न्याय का मिळत नाही, आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही। शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीनं लागू करणं आवश्यक। मुंबईच्या पायधुनीतील घटनेवरून रोहित पवार यांचे ट्विट। उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर होणार पत्रकार परिषद। कोणत्या मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधणार याकडे लक्ष। विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप। मोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला, राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप। सून गिरिजा राऊत 3 वर्षापासून मुलासोबत राहत नाही। 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार, यात नक्की काहीतरी काळबेरं। विनायक राऊत यांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले। विनायक राऊतांसह सर्वच आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही, गिरिजा राऊत यांच्या आईसह वकिलांची मागणी। विनायक राऊत यांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद। संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। उच्चपदस्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीवर असे आरोप होणं गंभीर, विनायक राऊत यांच्या सुनेच्या आरोपांवर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची वडेट्टीवार यांची मागणी। अमित शहा यांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध, आम्ही किरकोळ, गिरीश महाजन यांचा टोला। खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चा 4 ते 5 वर्षांपासून ऐकतोय, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। तर पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी खडसे यांना भाजपमध्ये ते जाऊ शकतात, अनिल पाटील यांचं वक्तव्य। खडसे म्हातारपणात कुठे गेले तर काही फरक पडणार नाही, कुटुंबाची कार्यकर्त्यांची लाईन लावण्यासाठी भाजपमध्ये जात असतील, गुलाबराव पाटील यांचा खडसेंना टोला। तर गुलाबराव पाटील कधी म्हातारे होणार नाहीत का, खडसेंचं प्रत्युत्तर। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊत यांचा दावा। गुजरातच्या ठेकेदारांना कामं दिल्याचा आरोप, तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी, माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार, परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवार यांची माहिती। नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण। 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश। आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो, कोंबडी मारणारे वेगळे लोक, नागपूरमधील प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी फडणवीसांचा मवियाला टोला। सर्वांना संपवून टाका, हा भारतीय जनता पक्षाचा रोडमॅप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। विरोधकांची सत्ता संपुष्टात आणण्याचं काम सुरू, सपकाळ यांचा हल्लाबोल। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे, अशी धारणा प्रशासनाची झाली आहे। खासदार विशाल पाटील यांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा, मिरज तालुक्यात मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। जेव्हा असंतोष होतो तेव्हा माझी नियुक्ती केली जाते, मी सरकारचं अँटीबायोटिक। नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचं भाष्य। राम मंदिर ट्रस्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू, राम मंदिर सीईओ निवड समिती सदस्य सुरेश हावरे यांची प्रतिक्रिया। 11 जुलै ते 18 जुलै या कालावधीत सीईओ पदासाठी अर्ज मागवल्याची माहिती। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार, 19 जुलैला सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। कोणत्या मुद्द्यांवर चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावर चर्चा होणार। मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पवन कल्याण यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पवन कल्याण यांची घेतली भेट। आमिर खानच्या 3ऱ्या लग्नावरून लव्ह जिहादची टीका, अशा लोकांना लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करायला हवं, संजय शिरसाट यांची टीका।
तर अशा लोकांचे चित्रपट पाहायचे का याचा विचार हिंदूंनी करावा, नितेश राणे यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये महारेल तर्फे निर्मित 9 प्रकल्पांचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. 4 रस्ते, उड्डाण पूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आसपाडमध्ये मुक्कामी. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. माऊलींच्या पालखीनं अवघड असा दिवेघाटाचा टप्पा पार केल्यानंतर सासवडमध्ये मुक्काम. मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन. सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी. वारकऱ्यांशीही साधला संवाद. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांसोबत सहभोजन करत भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. सुनेत्रा पवार यांनी माऊलींच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीची केली प्रार्थना. सुप्रिया सुळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेतलं. दिवेघाटातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, सुप्रिया सुळे यांची राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये मुक्कामी. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसाचा मुक्काम. याच ठिकाणी दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा पार पडतो. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं 15 जुलै रोजी लोणंदमध्ये आगमन होणार. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाकडून तयारी. मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत घेतला तयारीचा आढावा. 40 वारकरी एकत्र आल्यास विशेष एसटी उपलब्ध करून देणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. यात्रेसाठी पंढरपूरमध्ये 4 तात्पुरती बस स्थानकं उभारली. 5500 बसेस, 11,000 चालक आणि वाहक तैनात. सरनाईकांची माहिती. दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीत सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनचे निस्वार्थ सेवा कार्य. फाउंडेशनच्या सदस्यांकडून वारकऱ्यांच्या पायांना तेल मालिश या अनोख्या सोहळ्यातून फाउंडेशननं वारीच्या पवित्रतेला अधिक उजाळा दिला. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल. कळंब शहरात पालखीचं मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी. अंबाजोगाईच्या घाटनांदूरमध्ये ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणी कुटुंबाचं ठिय्या आंदोलन. 7 आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित. या प्रकरणात 5 जण ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू. श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येप्रकरणी ठिय्या आंदोलन. पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका कारवाईची मागणी. पुण्याच्या आंबेगावात 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचं प्रकरण. आंबेगावात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. आरोपी मोहम्मद शाह विरोधात कठोर कारवाईची मागणी. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली. दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. मोशी दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक. एलआर कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. पालिका आयुक्तांची माहिती. मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू. घटनेचा तपास सुरू. तपासात काय आढळेल यावरून पुढील कारवाई. कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करणार. पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून मदत दिली जाणार. पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार. ठाणे पालघर जिल्हा बँकेचे अध्यक्ष अरुण कथोरे पाटील यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट. या भेटीमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा. यावेळी अनेक नेते उपस्थित. समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा. आमदार अमित साटम यांची मागणी. समुद्र किनाऱ्यावरील कचरा रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं गरजेचं. साटम यांचं वक्तव्य. पुण्यातील ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार केल्याची तक्रार. कल्याणीनगरमधील दाम्पत्याविरोधात बंड गार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. रुग्णांना धार्मिक पत्रकांचं वाटप केल्याचा आरोप. धाराशिवमध्ये 6 महिन्यात 2,88,000ची दूध पावडर विक्री. भूम दूध भेसळ प्रकरणात मोठा खुलासा. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपी फरार. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही. बहुतांश भागात पावसाची उघडीप. पावसाच्या खंडामुळे पिकांवर शंखी, गोगलगाय आणि वाळू किडीचा प्रादुर्भाव. पिकांचं नुकसान रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. शाळाबंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका. 8,629 शिक्षकांचा पगार कापणार. शिक्षण विभागाचा निर्णय. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी.
नाशिक, मालेगाव, धुळे, अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी एटीएसची छापेमारी. भट्टीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती. नांदेड विष्णुपुरीतील उड्डाण पुलाचा भाग कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारकडून गंभीर दखल. एनएचएआय पथकाकडून विष्णुपुरीच्या पुलाची पाहणीत पुलाच्या बांधकामातील अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्याची माहिती. बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटरना दिल्ली पोलिसांकडून अटक. बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई. बीड जिल्हा रुग्णालयातला आणखी एक व्हिडिओ व्हायरल. प्रसूती झालेल्या महिलेला स्ट्रेचर नसल्यानं उचलून नेण्याची नातेवाईकांवर वेळ. 2 दिवसापूर्वी एका पेशंटला लिफ्ट बंद असल्यानं झोळीतून नेतानाचा व्हिडिओ समोर. कल्याणमध्ये प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात इन्फेक्शन आढळलं. टिटवाळ्यातील केडीएमसी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप. केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश. भिवंडीत इमारतीच्या खिडकीचं लोखंडी जाळी कोसळल्यानं 2 मुलं गंभीर जखमी. दिवाणशाह दर्गा रोड परिसरातील घटना. जखमी मुलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईत 28 वर्षीय बोगस डॉक्टरला गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीनं 3 वर्षात 10 कोटींचा अपहार केल्याचा उलगडा. आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. वैवाहिक संबंधांचा जाब विचारल्यानं पतीनं घर पेटवलं. 3 पाळीव मांजरींचा हुरपळून मृत्यू. घरातील साहित्य जळून खाक. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घटना. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परिसरात एमएनजीएलच्या पाईपलाईनला गळती. अग्निशमन दल पोलिसांकडून घटनास्थळी दुरुस्तीचं काम. परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीत मिरज पंचायत समितीच्या इमारतीचं 2दा उद्घाटन. आधी मविया नंतर भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून इमारतीचं उद्घाटन केल्याचा प्रकार. रायगडच्या पेण तालुक्यात अतिवृष्टीचा गणेशमूर्ती उद्योगाला मोठा फटका. हमरापूर विभागातील कळवे परिसरात पुराच्या पाण्यानं अनेक गणेशमूर्ती कारखाने जलमय. मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडच्या आष्टीतील युवा शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्ता भरणे यांना फोन. आष्टी भागात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतीचं नुकसान. मुलांची लग्न जमेना. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देण्याची शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी. धाराशिवमध्ये शीतपेय प्यायल्यानं 2 नर्सना विषबाधा. गजानन महाराजांच्या वारीत वाटण्यासाठी शीतपेय जाणार होते ते आधीच घटना घडल्यानं मोठी हानी टळली. दोन्ही नर्सवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या सिन्नरमध्ये दूध संकलनात महिन्याभरात 27,000 लिटरची घट. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर घट. अनेक डेअरींवर छापे टाकून संशयास्पद दुधाचे नमुने जप्त. बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी अकोला आणि अमरावतीत गुन्हा दाखल. बुस्टर आणि रवी सीड्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल. पेरणीनंतर सोयाबीनला अंकुर फुटत नसल्याची तक्रार. वर्ध्यात सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या 242 तक्रारी. तेवढीच सर्वाधिक 143 तक्रारी. बियाणांची उगवण क्षमता कमी असलेल्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. आमदार राजेश बकाने यांच्या सूचना. बीडमधील 11 शेतकऱ्यांचं सोयाबीन न उगवल्यानं दुबार पेरणीची वेळ. कृषी विभागाकडून कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शेतात जाऊन पंचनामे. बाधित शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्याचं कृषी अधिकाऱ्यांचं आश्वासन. नाशिकच्या येवल्यामध्ये मोरांकडून मका, सोयाबीन आणि मूग पिकाच्या कोंबांची नासधूस सुरू. मात्र बियाणांवरील रासायनिक प्रक्रियेमुळे मोरांना विषबाधा होण्याची भीती. शेतकरी चिंतेत. बीडच्या परळी तालुक्यात शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. 4 ते 5 दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट. एकीकडे पेरणीसाठी 50,000 खर्च करून दुसरीकडे मात्र पाऊस नसल्यानं शेतकरी हतबल. बेळगावच्या ममुराबादमध्ये पाण्याअभावी सोयाबीन आणि उडदाची पिकं जळून गेली. तर कपाशीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यावर पिकांना हातानं पाणी देण्याची वेळ. बळीराजा हवालदिल. पाऊस लांबल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात भात लागवड रखडली. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 4,63,000 हेक्टर क्षेत्र नियोजित. 2,53,000 हेक्टरवर कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी. लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई सदृश परिस्थिती कायम. मांजरा नदीसह नदीवर बांधण्यात आलेले बंधारे कोरडे. मांजरा धरणातील पाणी पातळी केवळ पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठीच आरक्षित. परिस्थिती कायम राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची भीती. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. भंडारदरा धरण तब्बल 70% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण. सुरगाणा तालुक्यातील साखळसोंड धबधबा सध्या पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिंपळसोंड गावाजवळ असलेल्या धबधब्याचं मनमोहक दृश्य समोर. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडच्या पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांना पुराचा फटका. हमरापूर विभागात सर्वाधिक नुकसान. गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं.
बुलढाण्यात समाधानकारक पावसामुळे गारवा निर्माण. जिल्ह्यातील सह्याद्रीच्या अजिंठा पर्वतरांगांनी जणू हिरवा शालू पांघरल्याचं चित्र. निसर्गाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावात तरुणांकडून स्वच्छता श्रमदान. गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी तालुक्यासमोर नवा आदर्श ठेवला. अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. मालेगावमध्ये शेतकरी सहकारी संघाची सत्ता दादा भुसेंच्या हाती. शेतकरी सहकारी संघाच्या सभापतीपदी दादा भुसेंचे समर्थक अनिल निकम तर उपसभापतीपदी सुभाष गिल यांची बिनविरोध निवड. शहादामध्ये 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याप्रकरणी पालक आक्रमक. पालकांकडून वसतिगृहात मोठी गर्दी करत संताप व्यक्त. दोषींवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी पालकांसाठी या समाज कल्याण विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.